वारणा नदीचा मुख्य जलसाठा असलेल्या वसंतसागर या चांदोली धरणातून 4500 क्युसेक्सनं वारणा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे। वारणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक अभियंता बी.आर. पाटील यांनी दिली। चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्यानं धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे। धरणाची पाणी पातळी सांडवा पातळीच्या वर आहे। जलाशय परिचालन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणातून वक्रदाराद्वारे 2870 क्युसेक्स पर्यंत, विद्युतगृहाद्वारे 1630 क्युसेक्स असा एकूण 4500 क्युसेक्स पर्यंतचा विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आला आहे। त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे असं पाटबंधारे कोडोली विभागाचे सहाय्यक अभियंता बी.आर. पाटील यांनी सांगितलं। चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसंच वारणा खोऱ्यात चालू वर्षी गतवर्षीच्या तुलनेत 1.5 पट पाऊस पडला असून गतवर्षी जून महिन्यात पावसाचा जोर कमी होता। आजच्या तारखेला गतवर्षी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 779 मिलीमीटर पाऊस पडला होता। 34.39 टीएमसी पाणीसाठा असलेल्या धरणात 40% पाणीसाठा झाला होता। चालू वर्षी आजच्या तारखेला 1292 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून धरण 79% भरलं आहे। वारणा नदीवरील चिंचोली, मानगाव, कोडोली, तांदुळवाडी, खोची हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत।